न्यूज, सच जरूरी है। यह खबर औरंगाबाद से सामने आई है। औरंगाबाद एयरपोर्ट पर कार्यकर्ताओं ने मुख्यमंत्री का जोरदार किया स्वागत। नमस्कार, मैं हूं आपके साथ सोनल और आप देख रहे हैं एमएनएस न्यूज नेटवर्क। तो आइए खबर जानते हैं विस्तार। मुख्यमंत्री जब औरंगाबाद शहर में मुंबई हाईवे के पास साजापुर क्षेत्र में विधायक प्रदीप जायसवाल के होटल का उद्घाटन करने औरंगाबाद आए तो औरंगाबाद हवाई अड्डे पर कार्यकर्ताओं द्वारा उनका स्वागत किया गया और छात्रों और नागरिकों ने बयान दिया। औरंगाबाद एयरपोर्ट पर उनके साथ पालक मंत्री संदीपन भुमरे और विधायक संजय शिरसाट मौजूद थे। उद्धव ठाकरे जी द्वारा धनुष और बाण प्रदर्शित किया गया। उद्धव ठाकरे द्वारा दिखाया गया धनुष बालासाहेब को मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने करणारे सरकार आहे। विद्यार्थ्यांची भूमिका रास्त आहे आणि त्यांची भूमिका MPSC ने मान्य करावी अशा प्रकारचं विनंती आम्ही त्यांना केलेली आहे। मला खात्री आहे की यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका जी आहे तशाच प्रकारचा निर्णय होईल आणि तशाच प्रकारची परीक्षा जी जुन्या पद्धतीची 2025 नंतर नवीन पद्धत लागू करावी अशी त्यांची भूमिका आहे आणि म्हणून मी उद्या पुन्हा MPSC चेअरमन आणि सदस्यांशी बोलणार आहे। नक्की याच्यातून विद्यार्थ्यांच्या बाजूचा निर्णय लागेल। सर आणि 5 मार्चला आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर कोल्हापुर से सामने आई है। कोल्हापुर पहुंचे बीजेपी नेता किरीट सौमैया। विधायक हसन मुशर्रफ की ईडी कार्रवाई की समीक्षा के लिए किरीट सौमैया कोल्हापुर पहुंचे। रेलवे स्टेशन पर भाजपा कार्यकर्ताओं का स्वागत। परिवाराचा घोटाळा जो आतापर्यंत 58 कोटीचा दिसत होता तो 500 कोटीहून अधिकचा असे सगळी माहिती आकडे बाहेर यायला लागले आहेत। त्याने शेतकऱ्यांना लुटण्यासाठी बँकेलाही तोडलं नाही। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांनी त्यांच्या ब्रिज कंपनीला संत कारखाना त्या कारखान्याला पण पद्धतीने लुटला आहे। सगळ्या बाजूने चौकशी आणि कारवाई सुरू आहे। त्याची अधिक माहिती घेण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी आज बँकेला भेट देणार सहकार निबंधक आणि अनेक शेतकरी मला मुंबईला भेटायला येतात, म्हणून मी त्या शेतकऱ्यांना सांगितलं मी। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर जलगांव से सामने आई है। सरकार को हमारी विभिन्न मांगों को मानना चाहिए, आंगनबाड़ी सेवियों की मांग की। चोपड़ा तालुका सहित राज्य भर की आंगनबाड़ी कार्यकर्ता व सहायिकाएं अपनी विभिन्न लंबित मांगों को लेकर पिछले 20 फरवरी से राज्य भर में अनिश्चितकालीन हड़ताल पर है। और तुम्हाला पेन्शन नाही आहे तर काय वाटतंय की सरकारने काय मदत केली पाहिजे? सरकारने मदत केलीच पाहिजे, पेन्शन योजना चालू केली पाहिजे। आता आमच्या वयामानानुसार आमच्याकडनं दुसरा व्यवसाय होऊ शकणार नाही, तर थोडंफार तरी काहीतरी निदान पेन्शन योजना लागू केली तर आम्हालाही त्यांचं आश्रय होईल, पैशांचं काहीतरी आम्ही जीवन थोडंसं जीवन सुखाने जगू शकू। नाही तर आमचं जीवन असंच चाललं। आधीच पहिले आम्ही 8,500 वर कसं तरी काम करतोय, त्याच्यात तर भागतच नाही। कारण आज सिलेंडर म्हटलं म्हणजे 1150 रुपयाचं भेटतं, तर आम्ही 8,500 मध्ये किराणा कसा करतो ते आम्हालाच माहिती। तरी सुद्धा आणि असं नुसतं हेच नाही, आर्थिक नाही पण मग दवाखाना असतो, गोळ्या असतात, मेडिकल असतं, कसं तरी आम्ही भागवतोय।
आणि आता सरकारने एवढंच हे करायला पाहिजे तर आम्हाला पेन्शन योजना लागू करायला पाहिजे.